नमस्कार मैत्रिणींनो, माझी दुनिया PVB या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर नागपंचमीच्या दिवशी आमच्या इकडे या पद्धतीनं नागदेवतेचे चित्र काढलं जातं आणि नागदेवतेची पूजा केली जाते. तसंच गावाला असेल तर वारुळालाही जातात, पण मी आता वारुळाला जाणं मला शक्य नाही आणि त्यामुळे मी नागदेवतेचं या पद्धतीनं चित्र काढून नागदेवतेची पूजा करणार आहे. तर नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे. या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्यसंपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते. तर नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो आणि श्रावण महिन्यातला हा पहिला सण असतो नागपंचमी. तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे ह्या वर्षी 28 जुलै सोमवारी म्हणजे काल तर नागदेवतेचा उपवास म्हणजे काही ठिकाणी नागदेवाचा उपवास म्हणतात, नागोबाचा उपवास म्हणतात. तर आमच्या इकडं भावाचा उपवास म्हणून केला जातो आणि या दिवशी आम्ही शाबू न खाता चणे, फुटाणे, धपाट तर या पद्धतीनं हे पदार्थ खाल्ले जातात. तर नागपंचमीचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि नागपंचमी का साजरी करतात? तर हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजेच नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात. नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत. भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात. यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे. श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वादास पात्र होता येते. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विष बाधायचे संकट टळते असे मानले जाते. ज्या व्यक्तींना काल सर्पदोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात असेही मानले जाते. नागपंचमीची पौराणिक कथा काय आहे? तर यमुना नदीतील कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित नदीच्या वर आले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून नागपंचमी हा सण साजरा केला जाऊ लागला. आणि दुसरी कथा म्हणजे एकदा एक शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता. शेतकऱ्याचे नांगर चुकून एका नागिनीच्या बिळावरून गेले आणि नागिनीचे पिल्लू मरण पावले. रागाने त्या नागिनीने शेतकऱ्याच्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा मरण पावला. त्यानंतर त्या शेतकऱ्याने नागदेवतेची मनोभावे पूजा केली आणि क्षमा मागितली. तेव्हा त्या नागिनीचा कोप शांत झाला आणि शेतकऱ्याचा मुलगा परत जिवंत झाला. तर नागोबाला म्हणजे नागदेवतेला शेतकऱ्याचा मित्र असाही मानलं जातं. नागपंचमी कशी साजरी करावी? नागपंचमीची पूजा कशी करायची? तर नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येतो. बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात, पण आमच्या इकडं अगोदर ती भावाचा उपवास केला जातो. नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो आणि नागपंचमी दिवशी हा उपवास नागोबाला नैवेद्य दाखवून त्यानंतर पोळ्या केल्या जातात आणि पोळ्याचा प्रसाद म्हणजे नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. तर घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला हळदी कुंकू लावलं जातं. काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते. तर आमच्या इकडं गावाला वारुळाची पूजा केली जाते. आणि तसंच जर घरात वारुळाला नाही जाता आलं तर घरात नागदेवतेचा फोटो लावून पूजा केली जाते. काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते. तसंच मंदिरात देखील पूजा केली जाते. तर इथं मी कालच मंदिरात गेले होते, पण आज काय मला मंदिरात जाणं शक्य नव्हतं म्हणून मी घरीच पूजा केली. या पद्धतीनं नागदेवतेला धूप दीप लावून पूजा केली जाते. आणि नंतर तर आमच्या इकडं तर नागपंचमीला पोळ्याचा नैवेद्य असतो, त्यामुळं तवा हा ठेवलाच जातो. पण माझी एक मैत्रीण आहे संभाजीनगरची, तर ती म्हटली की आमच्या इकडं नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करत नाहीत. चाकू, सुरी, कोयता किंवा शेतात वापरले जाणारे अवजारे यांचा वापर या दिवशी करत नाहीत. शेतकरी नागपंचमीच्या आदल्या दिवशी जनावरांसाठी चारा कापून ठेवतात. त्या दिवशी काय असलं कापत नाहीत. तसेच महिलां पण घरामध्ये किचनमध्ये चाकू सुरीचा वापर करत नाहीत किंवा कुठलाही भाजी
भाजीपाला कापत नाहीत, तर या दिवशी तव्याचा सुद्धा ते वापर करत नाहीत अशा बोलल्या. नंतर ना आदल्या दिवशीच तवा बाजूला ठेवून दिला जातो. तर त्यांना म्हटलं मी आज पोळ्या नाहीत का तुमच्या, तर नाही म्हटलं, त्या रात्रीच आम्ही तवा बाजूला ठेवलेला आहे, ते कोणतेही शिजवलेले पदार्थ त्या दिवशी खात नाहीत, दूध लाह्या खातात. तर प्रत्येकाकडं प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. तर आमच्या इकडं तर नागपंचमी दिवशी पोळ्या केल्या जातात ना, आदल्या दिवशी लाह्या वगैरे खाल्ल्या जातात. तर प्रत्येकाचं कसं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावाने किंवा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते. तर अशा पद्धतीने माझ्या इथं पोळ्या करून झालेल्या आहेत आणि आता हा मी बनवते ते नागोबाचा खास पदार्थ आजच्या दिवशी आमच्या इकडे केला जातो. तर याला मी पुरणाचे कानुले म्हणतात. तर याला पण वेगवेगळी नावं आहेत. तर तुमच्या इकडं याला काय बोलतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आमच्या इकडं तर नागोबासाठी हा खास पदार्थ म्हणजे खास नैवेद्य पुरणाचे कानुले म्हणून बोललं जातं. तर तुमच्याकडे काय बोलतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर या पद्धतीने माझं पुरणपोळीचं नैवेद्याचं ताट तयार केलं होतं मी. पण देवपूजा केली होती, रांगोळी काढायची राहिली होती, रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढल्याशिवाय देवपूजा केल्यासारखं वाटत नाही. तर रांगोळी काढून झाल्यावरती नागदेवतेला इथं मी वस्त्रमाळ घरीच तयार केली होती मी कापसाची, तर ती लावली आणि त्यानंतर हळदी कुंकू लावून जी माझी नित्यसेवा असते दररोजची, 1 माळ जप आणि 3 अध्याय स्वामी समर्थ सारामृतचे, तर ते माझं चालू होतं. सारामृतचे 3 अध्याय म्हणजेच नित्यसेवा झाल्यावरती मी सर्व देवांची आरती केली आणि आरती केल्यानंतर नैवेद्य अर्पण केला सर्वांना. तर आज संध्याकाळी जेव्हा मिस्टर घरी आले त्यावेळेस मला जरा आश्चर्याचा धक्काच दिला त्याने, कारण ते मला म्हटले की तुझ्यासाठी आज नागपंचमीसाठी खास तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे. तर ते गिफ्ट म्हणजे ॲक्वा होता, हा ॲक्वा. आणि हे गिफ्ट माझ्यासाठी नव्हतं तर खास त्यांच्यासाठीच होतं, कारण त्यांना पाणी आणायला जावं लागायचं. ड्युटीवरून आलं की पाणी आणा म्हटलं की थोडं वैतागायचं आणि त्या वैतागाला कंटाळून त्यांनी आज ॲक्वा आणला. तर 4 वर्ष आम्ही इथं राहतो आहे, पण 4 वर्षात काय आणायचं झालं नाही. पण शेवटी आज आला ॲक्वा. नागपंचमी दिवशी का होईना पण घरामध्ये एक नवीन वस्तू आली. तर आमच्या इथं तर नवीन वस्तू आणली की या पद्धतीने पूजा केली जाते. तर तुमच्या इकडं पण या पद्धतीने पूजा करतात का? तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवणार आहोत. तर चला तर नंतर भेटूया. टाटा, बाय बाय.